सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये। तर पहा, ऑफिशियल अपडेट आहे ही। अपडेट 3 जानेवारी 2024 रोजीच आली होती। आपल्याकडे प्रसिद्ध पत्रक सुद्धा टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त झालेलं होतं। पण ऑफिशियल वेबसाईटवर जर आपण गेलो तर त्या ठिकाणी वेबसाईट जी आहे ती सुरळीत चालत नव्हती आणि त्या कारणाने आपण जे प्रसिद्धी पत्रक आहे ते ऑफिशियल वेबसाईटवरून डाउनलोड करून घेऊ शकत नव्हतो। त्यामुळे आपण यावर व्हिडिओ बनवला नाही, कारण ऑफिशियल वेबसाईटवरून जोपर्यंत न्यूज जी आहे ती व्हेरीफाय होत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ बनवत नसतो। त्यामुळे तुम्हाला जो व्हिडिओ प्राप्त झालेला आहे हा थोडा लेट झाला, कारण की ऑफिशियल वेबसाईटवरून व्हेरीफाय करण्यास आपल्याला या ठिकाणी वेळ लागलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता 3 जानेवारी 2024 रोजीचं हे परिपत्रक आहे। त्याचा विषय काय पहा, महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गट क परीक्षा 2023। तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, नगर परिषद प्रशासन सरळ पहा, गट क च्या अनुषंगाने 25, 26, 27, 28 ऑक्टोबर 2023 आणि 9, 22, 24 नोव्हेंबर रोजी पार पडल्या आहेत परीक्षा आपल्या। त्यानंतर 2,24,774 उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले होते। काही उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज सादर करताना 2 किंवा अधिक वेळा किंवा मुदतीनंतर परीक्षा शुल्क जमा, हा महत्त्वाचा पॉईंट आहे, परीक्षा शुल्क जे आहे ते जमा करण्यात आलेले आहे। 2 किंवा 3 वेळा काही उमेदवारांनी त्या ठिकाणी परीक्षा शुल्क भरलेले आहेत। त्यांचं पेमेंट अगोदर फेल झालं होतं, त्या कारणाने त्यांनी रिपीट पेमेंट केलं आणि त्यानंतर तारीख संपल्यानंतरही काही जणांचं पेमेंट त्याच्याकडे प्राप्त झालेलं आहे। त्यानंतर पहा, त्याचप्रमाणे शासन निर्णयातील तरतुदीनुसार माजी सैनिकांना परीक्षा शुल्क माफ असल्याने, म्हणजे पहा, जे माजी सैनिक आहेत आपले त्यांना शुल्कामध्ये त्या ठिकाणी पूर्णपणे माफी आहे, तर माजी सैनिकांसाठी शुल्क लागू नाही। त्यामुळे त्याबाबतचा 17 ऑगस्ट 2023 रोजीचं जे शुद्धीपत्रक आहे प्रसिद्ध करण्यापूर्वी शुल्क फी भरलेल्या उमेदवारांची परीक्षा शुल्क फी परत करण्याचा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे पहा मित्रो, ज्या उमेदवारांनी डबल फी भरलेली आहे किंवा तारीख गेल्यानंतर फी भरलेली आहे किंवा पेमेंट फेल झालं या कारणाने रिपीट फी भरलेली आहे, त्यांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत। त्या संदर्भातीलच हे परिपत्रक आहे, त्यांना त्यांची फी परत करण्याचा निर्णय या ठिकाणी प्रशासनाने घेतलेला आहे। त्यामध्ये पहा, खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांचे परीक्षा शुल्क परतावा करण्यात येणार आहे। तर तुम्ही पाहू शकता, दुबार शुल्क भरलेल्यांची संख्या आहे 917 जणांना डबल शुल्क भरलं, या कारणाने फी जी आहे ती परत मिळणार आहे। मुदतीनंतर जमा झालेले शुल्क आहे एकूण 12 संख्या, म्हणजे 12 जण असे आहेत की ज्यांची एक्झामची डेट गेल्यानंतर, म्हणजे फॉर्म भरण्याची जी डेट होती ती गेल्यानंतर त्या ठिकाणी अर्ज प्राप्त झाले आणि त्यांचं पेमेंट प्राप्त झालं। त्यामुळे 12 जण असे आहेत की त्यांना तारीख संपल्यानंतर पेमेंट आल्या कारणाने रिपीट वापस त्यांना परत ते फी मिळणार आहे। त्यानंतर माजी सैनिक आहेत, पहा, माजी सैनिकांची संख्या या ठिकाणी 1,584। तर 1,584 जे माजी सैनिक आहेत त्यांना सुद्धा फी परत करण्यात येणार आहे। असे एकूण कॅन्डिडेट्सचा जर विचार केला आपण तर 2,513 असे एकूण कॅन्डिडेट्स आहेत ज्यांना त्यांची परीक्षा फी म्हणजेच परीक्षा शुल्क हे परत केले जाणार आहे। त्यानुसार पहा, खाली काय माहिती आहे, त्यानुसार सोबत जोडण्यात आलेल्या यादीतील उमेदवारांचे दुबार किंवा मुदतीनंतर किंवा माजी सैनिक यांचे जमा झालेले परीक्षा शुल्क परत करण्यात येत असून सदरचे शुल्क हे त्यांच्या बँक खात्यावर पुढील कामकाजाच्या 5 ते 6 दिवसात जमा होतील याची नोंद घ्यावी। म्हणजे पहा मित्रो, 3 जानेवारी रोजीच हे परिपत्रक आलं होतं, पण ऑफिशियल व्हेरिफिकेशन न झाल्यामुळं आपण थोडंसं लेट सांगितलं आहे। तर आतापर्यंत तुम्हाला तुमचं पेमेंट जे आहे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेलं असेलच, कारण की आजची आपण पाहतो की डेट 4-5 दिवस झालेलंच आहे परिपत्रकाला। तर तुम्हाला तुमची फी परत मिळालेली आहेच आणि नशीब मिळाली तर ती लवकरच तुमच्या खात्यावर जमा होईल। तर पहा, ही होती महत्त्वाची अपडेट। अशाच विविध अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।